बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नरगुंदकर भावे चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या नरगुंदकर भावे चौकामध्ये गेल्या 10 वर्षांपासून भाजीपाला फळ विक्रेत्यांना या रस्त्यांच्या खड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागतोय। बेळगाव शहराचे मास्टर प्लॅन झाल्यानंतर आजतागायत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही। या भागातील एका व्यापाऱ्याने आपली व्यथा मांडली आहे। हे इकडं नरगुंदकर भावे चौक जे बेळगावचे मध्यवर्ती ठिकाण आहे, भर बाजारपेठ आहे, सगळ्यांना माहीत आहे। जिथं की आजूबाजूला इकडं भाजीपाला विक्री, रिक्षा स्टँड वगैरे सगळे इकडं आहेत। तिथं हे रस्त्याची दुर्दशा बघितली तर जे सरकारचा कारभार चालू आहे, जे पावसाच्या अगोदर जी तयारी करायला पाहिजे त्याच्याबद्दल अगदी जनतेला विचित्र वाटते आहे। रस्त्याची दुर्दशा बघितली तर जे इकडनं जे वाहन पास होतात इकडे इतकं ट्रॅफिक जाम होते आणि सगळं पाणी इथं जे भाजीपाला विक्री वगैरे बसलेले असतात त्यांच्यावर आणि आम जनतेवर सुद्धा उडून एक आपण स्वतःहून आपण रोगाला आमंत्रण देत आहे। जिथं इकडं बेळगावला चिकनगुनिया आणि डेंग्यू याची साथ चाललेली आहे, ह्या घाण पाणीमुळं सगळे भाजीपाला वगैरे बाद होतात, त्यामुळं आपण रोगाला आमंत्रण देत आहे। दुसरी गोष्ट, ह्या चौकामध्ये दत्त मंदिर, व्यंकटरमण मंदिर, लक्ष्मी मंदिर असे मंदिर आहेत, जिथे की आम जनता ह्या श्रावण महिन्यामध्ये इकडे यायची रहदारी वाढलेली असते आणि त्यावेळेला ही दुर्दशा पाहून फार आपल्याला विचित्र वाटत आहे। तरी सरकारला आव्हान आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनला की लवकरात लवकर इकडे येऊन जे रस्त्याची दुर्दशा पाहून त्याला काय आहे ती योग्य ते बंदोबस्त करून करावे। इकडं मास्टर प्लॅन झाल्यानंतर आज गेली 7-8 वर्षे झालेली आहेत, तर एकदासुद्धा रोडचं काम झालेलं नाही आहे। त्यामुळं सरकारचं कुठं लक्ष आहे ते आपल्याला समजत नाही आहे। पुन्हा एकदा सरकारला आव्हान आहे, जनतेलासुद्धा आव्हान आहे की आवाज उठवून इकडच्या रस्त्याची दुर्दशा थांबवावी। या खड्ड्यामध्ये सध्या पावसाचं पाणी साचत राहिल्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनांच्यामुळे घाण पाणी भाजीवर उडू लागल्याचं एका भाजी विक्रेत्याने म्हटलंय। या भागामध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी आणि महानगरपालिकेने तात्पुरते तरी खड्डे बुजवून होणारी समस्या दूर करण्याची मागणी जोर धरतीये। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।